मी विचारतो मला प्रश्न पडतो प्रेमाच्या वेगवेगळे प्रश्न सांगितले मला प्रश्न पडला आणि आपण तो विचारतात प्रेमाचा आणि सगळे लहान मुलांच्या प्रेमाची जर आता मला याचा विषय निघाला की मुलगा आणि मुलगी भाऊ बहीण जरी त्या गाडीवर बसले तरी आपण त्याला वेगळं प्रेम म्हणतो. मोटरसायकलवर जर दोन भाऊ बहिणी बसले असतात तिकडे आपण वेगळं तिथं प्रेम नाही का त्या प्रेमाकडे विचार करण्यामध्ये तो मुलगा आणि मुलगी जर मैत्री झाली असते ते प्रेम आहे त्याला आपण वाईट नावाचं मुलगा बहीण नसते मुलगी आणि मुलगा बहीण भाऊ नसेल तर मित्र मैत्री म्हणून तो जवळ आला तर त्याला त्याच्या दृष्टीकोन आपण जर आई आणि मुलाचा एक किशोरवयीन मुलांमध्ये शारीरिक आकर्षणात्मक निर्माण होतं आणि घरी असताना आपली घरी जर तशी होते तर तसे कुठेही माणूस आपल्याला एक गोष्ट लक्षात येऊ शकते त्यांच्यामध्ये आकर्षण निर्माण होतं हे जर आपण परस्पर व्यायाम केलं तर अधिक आकर्षण निर्माण होईल त्याच्यावर काय करतो दाखवून ठेवतो आणि परत त्याचं सांगतो आपल्याला उत्सुकता वाटते ही नेमकी याच्यामध्ये काय आहे आणि कदाचित या किशोरवयीन मुलांमध्ये तर अशी भावना जर आपण परत आणली वर्गामध्ये मुलं मुली एकत्र खेळत असताना आपल्याच मनामध्ये जर तशी भावना असली की तिकडे खेळा की तिकडे खेळा मुला मुलीला आपण वेगळे केलं ती भावना त्यांच्यामध्ये न येऊ देता हे एक कुटुंब आहे ही जर भावना त्यांच्यामध्ये परत आपण रुजवली आपण घरात जसं भाऊ बहिणी एकत्र असतो एकत्र खेळतो ती भावना त्या मुलांमध्ये जर निर्माण केली तर कदाचित शारीरिक आकर्षण हा जो शब्द आहे किंवा ते वाटणारी जी भावना आहे ती हळूहळू त्यांच्यामध्ये कमी होईल आणि घरात जसे भाऊ बहिणी एकत्र खेळतात ती भावना त्या मुलांमध्ये निर्माण होऊ शकते. त्याच्यासाठी आपण वेगवेगळे उपक्रम शाळेमध्ये राबवू शकतो आणि त्यांच्यातलं हे आकर्षण जे आपण बोलतो ते आकर्षण कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो. सर्व विद्यार्थी मुलींना काही नावाने असतात आणि सर्व मुली मुलांना दादाच्या नावाने असतात. आपण जे म्हणतो शारीरिक आकर्षण ते वेगळा पण जेव्हा सुरुवातीला त्याची जेव्हा मैत्री होते बरोबर एकमेकांना जेव्हा तर या सगळ्या विषयावर मला एक गोष्ट सांगायचं ज्यावेळेस मनुष्य ज्या विषयाच्या उत्तर शोधण्याचा जेव्हा प्रयत्न करतो त्याला उत्तर मिळत नाही तर एक गोष्ट विचार केली सांगितली एकदा एक लहान मुलगा किशोरवयीन मुलगा नदी गाडी फिरत होता चालताना मला कानावर आवाज पडला त्या आवाजावर कोणी वाचवा म्हणून त्या आवाज झाला त्याने माझ्याकडे थोडं पाहिलं तर त्या नदीच्या काठावर जाळ्यामध्ये एक मगर अडकली होती. मला फक्त या गोष्टीतून एक सांगायचं की प्रश्नाचं उत्तर जोडबंद मिळत नाही हे जीवन यालाच म्हणतात. तर त्याला म्हणजे त्या मुलाला आवाज आला त्या मगरीला अटक केली ती वाचवा सांगत होती तर त्या मुलं किशोरवयीन त्या मगरीजवळ जातो म्हणतो नाही तुला वाचतो तुम्हाला टाकेल आता विचारण्याचा नियम आहे तुला जर तुला तिथं नाही मला मुक्त कर माझं जीवन करणं हेच माझ्या नशिबी आहे का मला मुक्त कर असं त्याने सांगेल. परंतु त्या मुलाने त्याला मुक्त करण्याअगोदर विचारलं नाही तुम्हाला कोण टाकशील तिने प्रश्न केला की नाही मी तुला अवैध तू मला थोडं वेळ म्हणून तुला मी खाणार नाही. शेवटी त्याने त्याच्यावर विश्वास ठेवला विश्वास लवकर ठेवला त्याने विश्वास ठेवला त्या विश्वास ठेवल्याचं तोंड मोकळं केलं इतक्याच त्या मगरीने त्याचा पाय तोंडात पकडला. आता ती मगरने तोंडात पाय पकडल्यानंतर तो किशोरवयीन मुलाला तुझं मला आश्वासन दिलं होतं तुझं मला शब्द दिला होता की मी तुम्हाला मुक्त केल्यानंतर मला तू खाणार नाही तर माझा पाय का धरलाय नाही मी आता खाणार आहे कारण माझं जीवनच ते आहे तुम्ही काय केलं. त्यावर त्याने झाडावर पक्ष्यांना विचारलं अरे बाबांनो हिने मला आश्वासन दिलं होतं हिने मला उद्देश केला होता की मी तुला मला जोडून मी तुला खाणार नाही तर तुम्ही तुला मत काय तेव्हा त्या पक्षांनी उत्तर दिलं अरे बाबा
आम्ही झाडाच्या शेंड्यावर घरचं बांधतो, तिथं अंडी खातो, तरी खाप येऊन तिथं अंडी खातो. इतक्या विश्वासावर मी तुमचं जे जीवन आहे मी कसं सांगू शकते. त्या मुलाला मदत करण्यासाठी त्यांनी बऱ्याच काळ शोध केला. एक गाढव त्या ठिकाणी गेला, त्या गाढवाला देखील त्याने विचारलं, अरे बाबा हिने मला खूप शब्द दिला होता, मी हिला मुक्त केलं. मुक्त करण्यासाठी तिने माझा पाय धरला, यापैकी सांगते मी तुला खाणार. जीवन हेच यालाच जीवन म्हणतात, ते म्हणते. तेव्हा गाढवा नाही तर बाबा मी तरुण होतो त्यावेळेस माझ्या मालकाने माझ्यावर बराचसा भार वाहून घेतला. मी आज काही कामाचं झालं नाही, मला सोडून गेलं. हे जीवन हे असंच आहे. त्यामुळे मगरीचं खरं आहे आता मग करायच्या ठिकाणी हे खरं आहे. तर शेवटी आम्हाला विचार केला आता काय केलं. एक त्याचा उद्या मारत जाताना सगळ्यांनी सांगितलं त्याला हे आहे. सगळ्याने मात्र त्याला भूमिका केली की नाही मगरीचं चुकतंय, मगर चुकलेली आहे, तिने असं करायला नको होतं. त्या मगरीला त्याचा संताप आला. परंतु ते त्या ठिकाणी तू मला चिडून तोंड उघड करण्यासाठी सांगते म्हणून मला तू त्या ठिकाणी माझ्या दुर्दैवाचा फायदा घेण्याचा विचार करतोय, पण मी याचा पाय सोडणार नाही. तेव्हा मगरीला त्याने सगळ्यांनी सांगितलं की अरे मगरी तुझे म्हणजे तुझ्या तोंडातून जो सुटला तुला फाटक्या शेपटी तेवढा जोरात मारते की तू त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. एवढी ताकद तुझ्यात असताना तू तोंडाला उघडण्यासाठी मी प्रयत्न करणार नाही. त्यावरती जास्त खेळली आणि हसायला लागले. त्याने तो पाय सुटला. तेव्हा तो सध्या मुलाला म्हणाला पळ तिथून. मला सांगितलं पळ तिथं उभा राहू नको, त्याची दयावानासारखा अजून परत उभा राहतो. मग तो पळाला, त्याला जीवन म्हणतात. त्यावर तो मुलगा पळाला. मुलगा पळाल्यानंतर गावातल्या काही लोकांना घेऊन आला आणि त्या मुलीला ठार मारलं. तर त्याने त्याला वाचवलं. असं त्याला त्या ठिकाणी तो पाहायला गेला. तेव्हा गावावरती दुसऱ्याने त्याच्याबरोबर होता. दुसऱ्याने त्या सध्याला मारून टाकलेलं होतं. मग या निकषावर तुमच्या काय करता जीवन हे असं हे जाणणारच आहे. मला एक म्हणायचं की माझ्या प्रश्नाचं उत्तर मला त्यासाठी अपेक्षित होतं. हे जीवनात हे असं येणारच आहे. प्रश्नावर प्रश्न प्रश्नावर प्रश्न हे म्हणून या ठिकाणी सांगितलं की प्रेम नेमकं या ठिकाणी वेळेला काय सांगितलं पाहिजे ही माझी भूमिका आहे. मी प्रेम या प्रकारावर व्याख्याला किंवा त्या ठिकाणी मागत नाही. फक्त त्या भूमिकेत आपण काय भूमिका करणार ही मला अपेक्षित आहे. जेव्हा आपण वगैरे तर मुलांना डायरेक्ट समुपदेशन न करता त्यांना सहज त्यांच्याकडे काही विचार आपण घ्यायचे, काही विचार आपल्या सांगायचे, त्यांची साधन त्याच्याकडून प्रेमाची संस्कृती व्याख्या करता त्यांना हे प्रेम वाक्य करून सतत तुमचे जाईल याचा आपण केलं पाहिजे. प्रेमाबद्दल एकच सांगा की त्यांच्या डोक्यामध्ये फक्त प्रेम बसले. दुसऱ्या प्रेमाची त्यांना व्याख्या द्या तो आपल्या देशाला वाचवण्यासाठी छातीवर गोळी घेतो, बाजूवर देशाबद्दल प्रेम. त्याच्यानंतर एखादा समाज ठेवत आपण पूर्ण आयुष्य घालून आता अण्णा हे करतात गाडगे महाराज समाज सुधारण्यासाठी हे प्रेम सांगा. तर ते बऱ्याच एकच प्रेम शिकलं आता एकच असेल की बायकोचं काम मांडली असं चालेल लोकांचं हेच त्यांना प्रेमाची वाच्याच पूर्ण बसून सातत्यपूर्ण सांगितलं गेलं पाहिजे. कारण हे मुलं वारंवार त्यांना हे दिलं गेलं पाहिजे कारण ही मुलं असं ऐकत नाही, वडील ऐकत नाही हा स्वभाव. त्यामुळे सांगितलं वारंवार सांगितलं जर याच्यामुळे वडील ऐकत नाही तर ते समाजामध्ये काही गोष्टी असतात समाजाने मान्यता त्या सत्य समजलं पण सत्यापर्यंत कोणी पोहोचत नाही. समाजाने काही मान्यता दिल्या दाखवतो त्या दाखवून समजतो. आजही आपण विज्ञानाने प्रगती केली असताना आजही कोणी एखादा वारला असेल तर त्यावेळेस आग्या नावाचा जो व्यक्ती ते आपलीकडे घेऊन जाताना दिसतोय ते पूर्वी कामाचं होतं. प्राचीन काळी आकडी नव्हती तो विस्तृत तयार करून ठेवायची त्यावेळेची भूमिका आजही मान्यता प्राप्त आहे. आजही घेऊन करताय म्हणजे मान्यता प्राप्त गोष्टींना आपण वेगळे द्यायचं का? समाजाचे काही भूमिका महत्वाच्या आहेत त्याही या ठिकाणी विचारात घेतला पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये उद्याच्या हे महत्वाचं आहे. आणि ज्याच्यामुळे मुलांचं आकर्षण जर त्या दुसऱ्या मुलीकडे जातं म्हणून समाजाने या गोष्टीकडे बदल झालेला विचार फार मोठे बदल होतात.